बेबी प्लॅन करायचा विचार करण्याआधी ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे आणि ते मला तुला सांगितल्याशिवाय चालणार नाही. तर ती गोष्ट म्हणजे आधी थोडा वेळ घे. बेबी करायची घाई करू नको. कारण लग्नाआधीचे व्यक्ती वेगळी असते, लग्नाआधीचा आपला पार्टनर वेगळा असतो, लग्नानंतर खूप गोष्टी चेंज होतात. एक नवीन फॅमिली ॲड होते आपल्या आयुष्यात. आपण जेव्हा बाळ करायचा विचार करतो, ती खूप मोठी जबाबदारी आहे. तुला रात्री जागावं लागणार, ब्रेस्ट फीडिंग करावं लागणार, भरपूर गोष्टींचा त्रास होईल. त्या गोष्टींमध्ये नवऱ्याचं पूर्ण सपोर्ट खूप गरजेचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या पेरेंट्सचा, त्याच्या आईवडिलांचा पण सपोर्ट खूप जास्त गरजेचा आहे. आपल्या शरीरात खूप बदल होतात. कधी मूड खराब असतो, कधी तब्येत खराब होते, माणूस थकून जातो. तर ह्यावेळेस हा विचार करा की तुमचं लग्न झाल्यावर आधी पार्टनरला थोडा विचार द्या, थोडा वेळ द्या. म्हणजे तो कसा आहे त्याला थोडं जाणून घ्या. त्याच्या स्वभावाशी थोडं जुळवून घेतल्यानंतर बेबी करायचा विचार करा. इंडियात एक गोष्ट आहे, लग्न केल्यानंतर काय म्हणतात, मुलाचे आईवडील म्हणतात की "अगं, माझा मुलगा सगळं खर्च करतो आहे, तुला तर फक्त आयतं खायचं आहे, तू जॉब का नाही करत?" वगैरे वगैरे. असं खूप मॅरेजेसमध्ये प्रॉब्लेम होतो. आता जर तू पोरगं केलंस तर त्याच्यानंतर तू ह्या सगळ्या गोष्टींचं काय करशील? तू तर अडकून पडली आहे. इंडियात फक्त बिना बाळाची बाई जी असते तिला पण डिवोर्स झाल्यानंतर राहायला, नवीन लग्न करायला खूप प्रॉब्लेम्स येतात. जर तुझ्यासोबत एक बाळ आहे आणि असं होऊ नये पण जर काही वाईट झालं तर तू कसं काय करशील? आणि त्या बाळाला त्याचं भविष्य कसं राहील? म्हणून बाळाला चांगलं भविष्य देण्यासाठी आणि सगळं काही सुरळीत चालण्यासाठी आधी तुमच्या लग्नाला थोडा वेळ द्या आणि त्यानंतर बेबी प्लॅन करा. याच्या पुढची सीरीज असणार आहे की बेबी प्लॅन करण्यासाठी मी स्वतः काय काय केलं किंवा माझा एक्सपिरियन्स कसा होता.